मामीने स्वतःच्या भाच्याला मध्यरात्री घराबाहेर काढलं. गावातल्या प्रत्येकाने मामीला निर्दयी म्हटलं. पण 7 वर्षांनी जेव्हा तोच भाचा पोलिसांच्या गाडीसोबत गावात परत आला तेव्हा सगळ्यांचे डोळे खाली गेले. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं शेवटपर्यंत ही गोष्ट ऐका. कारण कधी कधी आपल्या माणसाला वाचवण्यासाठी त्याला स्वतःपासून दूर करावं लागतं. नगर जिल्ह्यातल्या सोनवडी गावात शांतामामी राहत होती. तिचा नवरा गणेशराव यांचं काही वर्षापूर्वी आजाराने निधन झालं होतं. स्वतःचं मूल नसल्यामुळे तिने तिच्या बहिणीच्या मुलाला राहुलला लहानपणापासून स्वतःच्या मुलासारखं वाढवलं होतं. राहुलची आई वडील एका अपघातात गेले तेव्हा तो फक्त 7 वर्षाचा होता. त्या दिवसापासून शांतामामीने त्याला कधी भाचा म्हणून नाही तर मुलगा म्हणूनच जपलं. राहुलही लहानपणी मामीवर जीवापाड प्रेम करायचा. शाळेतून आला की सरळ तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसायचा. मामीने केलेली भाकरी आणि पिठलं त्याला जगातलं सगळ्यात आवडतं जेवण वाटायचं. गावातले लोक म्हणायचे देवाने शांताला मूल दिलं नाही पण राहुलच्या रूपाने मुलापेक्षाही मोठं सुख दिलं. पण काळ बदलला. राहुल मोठा झाला तसं त्याची संगत बदलली. गावातल्या काही आळशी आणि बेजबाबदार मुलांबरोबर तो दिवसभर फिरू लागला. मोबाईल, पैशांचा दिखावा, झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न त्याच्या डोक्यात भरली. मामी रोज समजवायची, बाळा, कष्टाशिवाय मिळालेला पैसा जास्त दिवस टिकत नाही. राहुल हसायचा, मामी, तुमचं जग वेगळं होतं. आता स्मार्ट लोक मेहनत नाही डोकं वापरतात. मामीला त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या बदललेल्या नजरेचं जास्त दुःख व्हायचं. एक दिवस राहुलने गावातल्या सावकाराकडून कर्ज घेतलं. मामीला काहीच सांगितलं नाही. पैसे व्यवसायासाठी घेतल्याचं खोटं सांगितलं. पण ते मित्रांसोबत मोज मजेत उडवले. व्याज वाढत गेलं. एका संध्याकाळी सावकार थेट घरी आला. शांता, तुझ्या मुलाने घेतलेले पैसे आता तू भर. शांता थबकली. कुठले पैसे? सावकाराने कागद तिच्या हातात दिला. राहुलने तिच्या घराचे कागद तारण ठेवून कर्ज घेतलं होतं. शांताच्या हातातून कागद खाली पडले. त्या रात्री तिने राहुलला विचारलं, हे खरं आहे का? राहुल काही बोलला नाही. मामीने पुन्हा विचारलं, उत्तर दे. राहुल रागाने म्हणाला, होय, घेतले पैसे, परत देईन ना. पण घर तारण ठेवलंस? हे घर माझंही आहे. हे वाक्य ऐकताच शांता मामीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आयुष्यभर जपलेलं घर, तिच्या नवऱ्याच्या आठवणी आणि त्या सगळ्याची किंमत राहुलने एका सहीत लावली होती. त्या रात्री तिने शांतपणे त्याची बॅग भरली, दार उघडलं आणि फक्त एवढंच म्हणाली, आज तू या घरातून जात आहेस. माझ्या रागामुळे नाही, तुझं आयुष्य वाचवावं म्हणून. ज्या दिवशी प्रामाणिक कष्ट करून स्वतःच्या नावाने जगशील त्या दिवशी हे दार पुन्हा उघडं असेल. राहुलला वाटलं मामीने त्याला कायमचं नाकारलं. तो मागे वळून न पाहता रात्रीच्या अंधारात गाव सोडून निघाला. राग, अपमान आणि दुःख यांचं ओझं त्याच्या मनात होतं. बस स्थानकावर बसून त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्याला फक्त एकच गोष्ट आठवत होती. मामीने स्वतःच्या हाताने त्याची बॅग भरली आणि घराचं दार बंद केलं. सकाळी तो पुण्यात पोहोचला. शहर त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. ओळखीचं कोणी नव्हतं. राहायला जागा नव्हती आणि खिशात फक्त काहीशे रुपये उरले होते. पहिले 2 दिवस त्याने स्वस्त लॉज मध्ये काढले. तिसऱ्या दिवशी पैसे संपले. ज्यांच्यासोबत तो गावात मोठमोठ्या गोष्टी करत होता त्यांना फोन केला. प्रत्येकाचं उत्तर सारखंच होतं, अरे सध्या हात तंग आहे, नंतर बोलू, आम्ही बाहेर आहोत. त्या दिवशी राहुलला पहिल्यांदा समजलं
की खरे मित्र संकटात ओळखू येतात. 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर तो एका छोट्या हॉटेलमध्ये गेला. मालक, काही काम मिळेल का? मालकाने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. काम करशील की 2 दिवसांनी पळून जाशील? राहुलने शांतपणे उत्तर दिलं, एक संधी द्या. त्याला भांडी घासण्याचं काम मिळालं. पहिल्या दिवशी हातावर फोड आले. गरम पाण्याने हात भाजले. रात्री हॉटेलच्या मागच्या खोलीत जमिनीवर झोपताना त्याला मामीची आठवण आली. तिच्या हातची भाकरी आठवली. तिचं समजावणं आठवलं. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. महिने गेले. राहुल आता मन लावून काम करू लागला. हॉटेलचा मालक दत्ताभाऊ त्याच्याकडे लक्ष देऊ लागला. एक दिवस दत्ताभाऊ म्हणाले, राहुल, कॅश काउंटर सांभाळशील? राहुल आश्चर्याने म्हणाला, मी? हो, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. राहुलने कधीच पैशाला हात लावला नव्हता. दिवसेंदिवस त्याचा प्रामाणिकपणा वाढत गेला. एके दिवशी हॉटेलमध्ये एक वृद्ध गृहस्थ जेवायला आले. जेवण झाल्यावर ते उठले, पण त्यांची पैशांनी भरलेली बॅग तिथेच राहिली. बॅगमध्ये लाखो रुपये होते. राहुलला ती दिसली. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, ही बॅग घेऊन पळालो तर आयुष्य बदलून जाईल. पण पुढच्या क्षणी त्याला मामीचे शब्द आठवले, चुकीचा पैसा सुख देत नाही. तो धावत त्या वृद्धाच्या मागे गेला. काका, तुमची बॅग. वृद्धांनी बॅग उघडली. सगळे पैसे सुरक्षित होते. त्यांनी राहुलकडे पाहिलं. बाळा, तुला माहिती आहे का यात किती पैसे आहेत? नाही, आणि मला मोजायची गरजही वाटली नाही. वृद्धाच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते शहरातील मोठे उद्योगपती निघाले. त्यांनी राहुलला दुसऱ्याच दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं. माझ्या कंपनीत काम करशील? राहुलने होकार दिला. तिथून त्याच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. दिवसा काम आणि रात्री शिक्षण. त्याने कॉम्प्युटर शिकला, इंग्रजी शिकला, व्यवसाय समजून घेतला. वर्षभरात तो कंपनीतील सर्वात विश्वासू कर्मचारी बनला. पण एक गोष्ट मात्र बदलली नव्हती. दर महिन्याला पगार मिळाला की तो गावाचा नंबर डायल करायचा, पण कॉल लावण्याआधीच फोन कट करायचा. अहंकार अजून पूर्णपणे संपला नव्हता. त्याला वाटायचं, मामीने मला घराबाहेर काढलं. आता मी यशस्वी झाल्यावरच तिच्या समोर जाईन. त्याला माहित नव्हतं, त्या प्रत्येक रात्री शांता मामी घराच्या ओसरीवर बसून त्याची वाट पाहायची. त्याने वापरलेला जुना कप अजूनही तिने जपून ठेवला होता. राहुलची खोली रोज साफ केली जायची. गावात लोक म्हणायचे, तो परत येणार नाही. मामी फक्त हसायची, माझा राहुल नक्की येईल. कारण मी त्याला घरातून नाही, चुकीच्या रस्त्यावरून बाहेर काढलं आहे. आणि एका दिवशी शहरात राहुलला एक फोन आला. तो फोन ऐकून त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. समोरून आवाज आला, राहुल, तुझी मामी खूप आजारी आहे. डॉक्टर म्हणत आहेत वेळ फार कमी आहे. यायचं असेल तर लगेच निघ. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. तो काहीही न बोलता ऑफिसमधून बाहेर पडला. 7 वर्षांनी तो पुन्हा आपल्या गावाच्या दिशेने निघाला. पण त्याला अजून माहित नव्हतं, गावात त्याची वाट फक्त मामीच नाही, तर एक असं सत्य पाहत होतं जे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ बदलून टाकणारं होतं. राहुलने एक क्षणही वाया घालवला नाही. तो सरळ गावाकडे निघाला. 7 वर्षापूर्वी ज्या रस्त्याने तो रागाने घर सोडून गेला होता, त्याच रस्त्यावरून आज तो डोळ्यात अश्रू घेऊन परत येत होता. प्रत्येक वळण त्याला जुन्या आठवणी दाखवत होतं. शाळा, मंदिर, नदीचा घाट, सगळं तसंच होतं. बदलला होता फक्त राहुल. गावात प्रवेश करताच लोक त्याच्याकडे पाहू लागले. अरे, राहुल आला. शांताचा मुलगा परत आला. तो कोणाकडेही न पाहता थेट घरी पोहोचला. घराचं दार अर्धवट उघडं होतं
आत शांतामामी खाटेवर पडली होती. चेहरा फिकट झाला होता. पण दारात राहुल दिसताच तिच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. राहुल धावत तिच्या पायाशी बसला. मामी, मला माफ कर, मी खूप उशीर केला. शांताने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मुला, आई आपल्या मुलावर कधी राग धरत नाही. हे शब्द ऐकताच राहुलचा बांध फुटला. तो लहान मुलासारखा रडू लागला. काही वेळाने डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं, काळजीचं कारण नाही. वेळेवर उपचार झाले तर त्या पूर्ण बऱ्या होतील. राहुलने शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांची व्यवस्था केली. काही महिन्यात शांतामामी पुन्हा पूर्वीसारखी चालू लागली. एक दिवस राहुलने मामीला विचारलं, मामी, त्या रात्री मला घराबाहेर का काढलं होतंस? एकदा प्रेमाने समजावलं असतंस तर मी ऐकलो असतो. शांताने कपाटातून एक जुनी फाईल काढली. त्यात सावकाराचे कागद होते. शांताने हळू आवाजात सांगितलं, त्या दिवशी फक्त कर्जाचा प्रश्न नव्हता. ज्या लोकांसोबत तू फिरत होतास ते चोरी, फसवणूक आणि बेकायदेशीर कामात अडकले होते. 2 दिवसांनी पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला. त्यातले अनेक जेलमध्ये गेले. मला समजलं होतं की तू त्यांच्यासोबत राहिलास तर तुझं आयुष्य संपेल. राहुल शांतपणे ऐकत होता. म्हणून मी तुला घरातून काढलं. मला माहिती होतं तुझ्यात चांगुलपणा आहे, पण तो जागा होण्यासाठी तुला स्वतःशी लढणं गरजेचं होतं. राहुलच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. म्हणजे तू मला दूर केलं नाहीस? शांता हसली. नाही रे, मी तुझं आयुष्य वाचवलं. त्या दिवशी राहुलने मामीला एक बॅग दिली. मामीने उघडली तर त्यात घराचे नवीन कागद, बँकेची ठेव आणि एक लिफाफा होता. हे काय आहे? राहुल म्हणाला, हे घर आता पूर्णपणे तुझ्या नावावर आहे. सावकाराचं कर्ज मी खूप आधी फेडलं. आणि हा लिफाफा. मामीने लिफाफा उघडला. त्यात एका नव्या शाळेचा नकाशा होता. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, शांता गणेशराव पाटील शिक्षण मंदिर. मामी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. राहुल हसत म्हणाला, माझ्यासारखं कोणाचं आयुष्य चुकीच्या वाटेला जाऊ नये म्हणून ही शाळा उभारायची आहे. गरीब आणि अनाथ मुलांना इथे मोफत शिक्षण मिळेल. मला जे प्रेम मिळालं ते आता मी दुसऱ्यांना द्यायचं ठरवलं आहे. काही महिन्यांनी शाळेचं उद्घाटन झालं. संपूर्ण गाव जमलं होतं. सरपंचांनी भाषणात म्हटलं, 7 वर्षापूर्वी आम्ही शांताला दोष दिला होता. आज समजलं की खरी आई तीच असते, जी मुलाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. राहुलने मंचावर उभं राहून मामीचा हात हातात घेतला. लोक मला यशस्वी म्हणतात, पण माझ्या आयुष्याचा खरा पाया या स्त्रीने घातला. जर त्या रात्री मामीने कठोर निर्णय घेतला नसता तर आज मी कदाचित तुरुंगात असतो किंवा जिवंतही नसतो. संपूर्ण मैदान टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. शांता मामींच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिने फक्त एवढंच म्हटलं, मुला, आज मला वाटतं देवाने मला मूल दिलं नव्हतं, कारण त्याने मला तुझ्यासारखा मुलगा द्यायचा ठरवला होता. राहुलने तिच्या पायांना स्पर्श केला. त्या क्षणी गावातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर सोनवाडीमध्ये एक नवी परंपरा सुरू झाली. गावातील प्रत्येक मुलाला त्या शाळेत प्रामाणिकपणा, मेहनत आणि माणुसकीचं शिक्षण दिलं जाऊ लागलं. राहुल नेहमी मुलांना एकच गोष्ट सांगायचा, चुकीचा रस्ता सुरुवातीला सोपा वाटतो, पण शेवटी सगळं हिरावून घेतो. योग्य रस्ता कठीण असतो, पण तोच माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनवतो. आणि शांतामामी नेहमी ओसरीवर बसून शाळेत जाणाऱ्या मुलांकडे हसत पाहायची, कारण तिला माहिती होतं तिच्या एका कठोर निर्णयाने फक्त राहुलच नाही तर अनेक मुलांचं भविष्य उजळलं होतं. खरं प्रेम नेहमी लाड करत नाही,
कधी कधी कठोर निर्णयही आपल्या माणसाचं आयुष्य घडवण्यासाठी घेतले जातात. चुकीला साथ देणं म्हणजे प्रेम नाही, योग्य मार्गावर उभं करणं हेच खरं नातं असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.